राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले। पेट्रोल प्रति लिटर 67 पैसे तर ₹1.77 डिझेल प्रति लिटर ₹1.25 तर ₹1.66 इतकं स्वस्त झालं। केंद्र शासनानं पेट्रोल आणि इंधनावर लावलेला सरचार्ज रद्द करावा ही राज्य शासनाची मागणी मान्य करून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं राज्यातल्या इंधनावरचा सरचार्ज रद्द केलाय आणि त्यामुळे राज्यातले पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेसचा विरोध अजूनही कमी व्हायला तयार नाहीये। कर्जमाफीबाबत काँग्रेस सरकारविरोधात आजपासून राज्यभर अभियान छेडणार आहे। कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेस हे अभियान राबवणार आहे। या अभियानाला सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यातून होणार आहे। माझी कर्जमाफी झाली नाही असं या अभियानाचं नाव असून ज्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी झालेली नाही त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत। पावसाळी अधिवेशनात हे अर्ज सरकारसमोर सादर केले जाणार आहेत आणि त्यामुळे अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजणार असल्याचं दिसतंय। हिंदुत्ववादी सरकार असताना अमरनाथ यात्रेवर हल्ला होतो तेव्हा आता काय अमरनाथ यात्रेच्या मार्गावर संरक्षणासाठी अमेरिकेहून ट्रम्प येतील का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय। ते मुंबईमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा देशवासियांवर हल्ला आहे, दिल्लीतल्या सरकारवर हल्ला आहे। त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याची ही वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे। सर्जिकल स्ट्राईक नोटबंदीमुळे काहीच फरक पडला नसून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा चोख बंदोबस्त करायला हवा होता असं राऊत यांनी म्हटलंय। यावेळी राऊत यांनी 1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगितली। त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती असं राऊत म्हणाले। कोकणामध्ये अनेक धरण प्रकल्प झालेत त्यापैकी बहुतांश धरणांना गळती लागली आहे। दापोली तालुक्यातल्या खेम धरणानंतर आता सुकोंडी वाघिवणे धरणालाही सध्या गळती लागली आहे। धरणाच्या जॅकवेलमधून सध्या पाण्याला गळती लागलेली आहे। धरणाच्या कालव्यासाठी बांधण्यात आलेल्या दरवाजाला एक भिंत बांधण्यात आली मात्र यामधून पाण्याची मोठी गळती होतीये। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस गायब झाला आणि त्यामुळे धरणातला पाणीसाठा घटलाय। कोयना धरणामध्ये केवळ 35 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोयना धरणामध्ये 12 टीएमसी जादा पाणीसाठा आहे। पहिल्याच टप्प्यामध्ये धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला। या पावसामुळे कोयना धरण 36% भरलंय। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ठराव करण्यात आलाय। सर्वसाधारण सभेमध्ये अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात ठराव करावा अशी मागणी अंबाबाई भक्त मंडळाची होती। भक्त मंडळाच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेतले सत्ताधारी सदस्य अरुण इंगवले यांनी हा ठराव सभागृहात ठेवला। त्यावेळी सर्वानुमते अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातला ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। त्याचबरोबर कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव बदलून त्यात श्री अंबाबाई एक्सप्रेस करण्यासंदर्भातला ठरावही मंजूर करण्यात आला आहे। स्वच्छतेसाठी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हातात झाडू घेऊन प्रयत्न करताना दिसतात पण तिकडे जळगाव महापालिकेत मात्र भाजपच्याच लोकप्रतिनिधींकडून शहर स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या पैशांची लूट सुरू असल्याचा आरोप होतोय। या संदर्भातलं स्टिंग ऑपरेशन राष्ट्रवादीनं समोर आणलंय तर भाजप नगरसेविकांना हे आरोप फेटाळले। मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरायला लागले तरी बेहतर असं सांगत आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आमदार खासदारांवर तोफ डागली। नितेश राणे यांना अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कर्नाटक रक्षण वेदिकेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिले। प्रादेशिक भाषा अस्मितेची मोड बांधण्यासाठी एक दिवसीय चर्चा शिबिराचं बंगळुरूमध्ये आयोजन करण्यात आलंय। येत्या शनिवारी हे एक दिवसीय चर्चा शिबिर होत आहे। यामध्ये मनसे सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलंय। पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस संदीप देशपांडे यांना भूमिका मांडण्यासाठी पाठवण्यात येणार आहे। शिवसेनेला याचं आमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती आहे। तर कन्नड वेदिकेचे आम्हाला तोंडही पाहायचं नाहीये। आमची लढाई ही सीमा भागातल्या मराठी बांधवांसाठी आहे आणि ती कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे।
11वीची पहिली मेरिट यादी काल जाहीर झाली आहे। पहिल्या फेरीनंतर प्रवेश घेण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। 13 जुलैपर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश निवडलेल्या कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे। पहिल्या फेरीमध्ये त्यांना मिळालेलं कॉलेज नको असल्यास विद्यार्थी दुसऱ्या फेरीची वाट पाहू शकतात, पण एकदा प्रवेश घेतला तर प्रवेश प्रक्रियेतून संबंधित विद्यार्थी हा बाहेर पडणार आहे। कल्याण पूर्वेतल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्यानं एकच शिक्षक 2 वर्गांना शिकवत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात। शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्यानं शिकवण्यास नकार दिलाय, त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय। इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे। पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध होण्यासाठी अजून किमान 1.5 महिना लागणार आहे। शाळा सुरू होऊन आता महिना होत आला तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच नाहीयेत। 400 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या 20 खांडेकर शाळेमध्ये केवळ 2 शिक्षक कार्यरत असल्याची बातमी झी 24 तासनं गेल्या आठवड्यातच दाखवली होती। सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव यावर्षी साजरा होतोय, मात्र पुण्यामधल्या भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टनं त्यावर आक्षेप घेतलाय। पुण्यामधले थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये देशात पहिल्यांदा सार्वजनिक गणपतीची स्थापना केली होती। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे 125 वर्ष हे गेल्या वर्षीच होऊन गेल्याचा दावा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी केला। वैद्यकीय क्षेत्रातले कट प्रॅक्टिस रोखण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्यात। सरकारनं या विरोधात कायदा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे। हा कायदा अंमलात आणल्यास महाराष्ट्र हे असा कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे। कट प्रॅक्टिस करताना दोषी आढळल्यास डॉक्टरांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। आषाढी वारीनिमित्तानं आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या आगमनानं पंढरपूरमध्ये स्वच्छतेचा नेहमीच प्रश्न निर्माण होतो। यावर्षी मात्र पंढरपूरसाठी सोलापूर जिल्ह्यातलं जिल्हा प्रशासन धावून आलंय। पंढरी नगरी साफ करण्यासाठी झाडू हातात घेतलाय। जिल्हा प्रशासन, कर्मचारी, अधिकारी आणि कॉलेजच्या विद्यार्थी असे जवळपास 5000 जणांनी पंढरपूर साफ करण्यास सुरुवात केली। सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या गुणवरे इथं बापूराव करणे आणि सारिका करणे या शेतकऱ्यांनी कष्ट करून कर्ज काढून 20 गुंठे क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलवली होती, मात्र अज्ञात चोरट्यांनी सर्व डाळिंब चोरून नेली। 20 ते 25 जणांच्या टोळक्याने सर्व डाळिंब चोरून नेली। याबाबत बापूराव यांनी बरड पोलीसमध्ये तक्रार दिली आहे, मात्र अद्यापही पोलिसांनी या शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली नाहीये। 2 दिवसांमध्ये पोलिसांनी दखल न घेतल्यास पोलीस स्टेशन बाहेर कुटुंबासह उपोषण करणार असल्याचा इशारा बापूराव करणे यांनी दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात टस्कर हत्ती दाखल झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण झालंय। इतकंच नव्हे तर या हत्तीनं शेतीमधली पिकं फस्त करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। राधानगरी तालुक्यातल्या दाऊदवाडी, दिगज आणि न्यू करंजे या भागामध्ये या हत्तीनं मोठं नुकसान केलं आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या 3 दिवसांमध्ये साईंच्या चरणी 5.5 कोटींची देणगी, 3 कोटींची रोकड, 2.25 किलो सोनं आणि 8.5 किलो चांदीचं दान मिळालंय। वर्षातल्या प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या दिवशी गुरुगृही आलेल्या भाविकांनी भरभरून गुरुदक्षिणा साईंच्या चरणी अर्पण केली आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर सध्या महिला राज पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे या स्थानकाचं संपूर्ण व्यवस्थापन हे महिला कर्मचाऱ्यांमार्फत केले जाते। त्यामुळे देशभरात मध्य रेल्वेवरील फक्त महिलांमार्फत चालवलं जाणारं माटुंगा हे पहिलं रेल्वे स्थानक ठरले। स्टेशन मास्टर महिला, टीसी महिला, अनाउन्सर महिला, आरपीएफ महिला, सफाई कर्मचारी देखील महिला अशा मिळून साऱ्या 30 जणी या स्टेशनचा कारभार चालवतात। राज्यभरात सर्वत्र झाडे लावा, झाडे जगवा अशी मोहीम सुरू आहे। मोठमोठ्या घोषणा करून सरकार पातळीवर टार्गेट ओरिएंटेड असं काम सुरू आहे। यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वृक्षारोपण झाल्याची आकडेवारी जाहीर करून वन विभाग आपली पाठ थोपटते। मात्र मागच्या वर्षी लागवड झालेली झाडं जळालेल्या अवस्थेत, तर यावर्षी वृक्षारोपणासाठी खोदलेले रिकामे खड्डे परिस्थितीची जाणीव करून देतात।
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 10वी आणि 12वीत 75% जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आला आणि विशेष म्हणजे यामध्ये 100% गुण मिळवलेल्यांना रोख 11,000 रुपये देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत 94% गुण मिळवलेल्या जागृती मंडपे हिचाही विशेष सत्कार करण्यात आला। पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जागृतीला आर्थिक मदत दिली आणि झी 24 तासनं राबवलेल्या संघर्षाला हवी साथ या विशेष उपक्रमाचं कौतुक देखील केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याप्रमाणे समाजाने पूर्णाकृती होऊन जोडलं गेलं पाहिजे आणि सामाजिक सलोखा तसंच ऐक्य टिकून राहिलं पाहिजे तरच देशाचा विकास होऊ देश शक्तिशाली होईल असं प्रतिपादन रामदास आठवले यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं केलं। शहाद्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकवर्गणीमधून पुनर्निर्माण करण्यात आलं। या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। रामदास आठवले यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी रामदास आठवलेंनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांवर स्तुतिसुमनं उधळली। शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीनं कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला। नेवाळी भागातल्या शेतकऱ्यांच्या 1,676 एकर जमिनीचं नौदलाकडून अधिग्रहण सुरू करण्यात आल्यानं 22 जूनला इथल्या शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर अजूनही हा तिढा सुटलेला नाहीये। अनेक आंदोलक अटकेत असल्यानं गावांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीचे समन्वयक डॉक्टर अजित नवले यांच्यासह काही सदस्यांनी भाल आणि नेवाळी गावाचा दौरा केला तसेच शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांना पाठिंबा दिला। अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरच्या हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतवाद्यांचा शोध संपूर्ण काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला आहे। लष्कर आणि पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये बडगाम जिल्ह्यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यात आलं। काल रात्री उशिरा सुरक्षा यंत्रणांना बडगाम जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली। कोम्बिंग ऑपरेशन करत असताना झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेलेत। घटनास्थळावरून काही हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे। अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी इस्माईल असल्याचं समोर आलंय। इस्माईलनं अनंतनागमध्ये रक्तरंजित कट रचला आणि निष्पाप शिवभक्तांना लक्ष्य केलं। इस्माईलसह 5 दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरच्या बसवर हल्ला करून 7 भाविकांचा बळी घेतला। हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तय्यबाचे हे जॉईंट ऑपरेशन होतं। यामध्ये इस्माईलला 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक दहशतवाद्यांची साथ मिळाली। अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला, पण बसमध्ये असलेल्या अन्य 44 यात्रेकरूंचे प्राण वाचले ते बस चालक सलीम याच्या जिगरबाजपणामुळे। दहशतवादी अंधाधुंद गोळीबार करत असताना या पठ्ठ्यानं अजिबात विचलित न होता बस चालवणं सुरूच ठेवलं। सुरक्षित जागी पोहोचल्यावरच त्याने ती बस थांबवली। सलीमच्या या धाडसाचं सर्वांनीच कौतुक केलं। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी ते शौर्य पुरस्कारासाठी सलीमच्या नावाची शिफारस करणार आहेत। गुजरात सरकारनं सलीमला 3 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। अमरनाथ यात्रेला जाताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 2 महिला भाविकांचे मृतदेह पालघरमध्ये आले। अनंतनाग इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पालघर जिल्ह्यातल्या या 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला होता। डहाणूच्या उषा मोहनलाल सोनकर आणि निर्मला भरत ठाकूर अशी या मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावं आहेत। काही दिवसांपूर्वी गुजरातमधल्या उंबरगाव इथल्या ट्रॅव्हल्सने या महिला अमरनाथ यात्रेला गेल्या होत्या। मृत्युमुखी पडलेल्या 2 महिलांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे, तर केंद्रानंही प्रत्येक कुटुंबाला 7 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे। अरुणाचल प्रदेशच्या पापुमपारे या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यापैकी कोणी वाचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। काल दुपारी 3:30च्या सुमाराला झालेल्या भूस्खलनामध्ये पाड्यावरची 3 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली। गेल्या 4 दिवसांपासून या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। बिहारमधल्या महाआघाडीभोवती संशयाचे ढग जमा झालेत। हॉटेलच्या बदल्यामध्ये जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं नाव एफआयआरमध्ये दाखल झालंय, तर मिस्टर क्लीन प्रतिमा असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अवस्था बिकट झाली आहे।
आजरीच्या बैठकीमध्ये तेजस्वी राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर आता बॉल नितीश कुमार यांच्या कोर्टात आहे. आपला पक्ष हा भ्रष्टाचाराचं कधी समर्थन करणार नाही. ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी जनतेच्या दरबारात आपलं निरपराधत्व सिद्ध करावं असं जेडीयूनं बजावलंय. देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत मांडला. निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेले शेतकरी कर्जमाफीसाठी 36,000 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पातली सर्वात महत्त्वाची बाब आहे. याखेरीज अन्य आश्वासनांच्या पूर्तीसाठी अनेक नव्या योजनांची घोषणा योगी सरकारनं केली आहे. यासाठी 55,781 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसिसच्या तावडीतून मोसुलची सुटका झाल्यानंतर इराकच्या पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्यात. मोसुलमध्ये मिळालेलं अपयश हे आयसिससाठी मोठा धक्का असल्याचं ट्रम्प म्हणाले. सिरियाच्या सुरक्षा विभागानं पल्मायरामध्ये आयसिसच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ला केल्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये विमानानं बॉम्बहल्ला केल्याचं स्पष्ट दिसतंय. या ठिकाणी असलेल्या तेलाच्या विहिरींवर ताबा मिळवला असल्याचा दावा. सिरियाच्या रक्का शहरामध्ये सैनिकांनी बॉम्बहल्ला केल्याचं वृत्त न्यूज एजन्सी अमाकानं पुढे आणलं आणि याचा एक व्हिडिओही अमाकानं प्रदर्शित केला आहे. सिरियन ऑब्झर्वेटिव्ह फॉर ह्युमन राईट्सनं या बातमीची चौकशी केली, मात्र यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालेलं नाही. दक्षिण कोरियानं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलच्या यशस्वी झालेल्या चाचणीचा आनंद साजरा केला. यासाठी खास एका म्युझिक शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये खुद्द तांच्या किम जोंग यांनी सहभाग घेतला होता. टीम इंडियाच्या कोचपदी अपेक्षेप्रमाणे रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार समितीने रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मोडीला मागे टाकत रवी शास्त्री यांनी कोचपदाच्या स्पर्धेत बाजी मारली आहे. टीम इंडियाचा कर्णधार कोहलीचा हा विराट विजय मानला जातोय. 34 वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनच्या टेनिसपटूंनी विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. ब्रिटनच्या जोनाथन कोंटानं अनपेक्षित विजयाची नोंद करताना द्वितीय मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेप हिला धक्का देत विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना कोंटानं 6-7, 7-6, 7-5, 6-4 अशी बाजी मारली. सेमीफायनलमध्ये आता कोंटापुढे बलाढ्य व्हीनस विलियम्सचं तगडं आव्हान असेल. सर्बियाच्या द्वितीय मानांकित नोवाक जोकोविचनं विम्बल्डनच्या क्वार्टर फायनलचा आपला प्रवेश निश्चित केला. त्यानं फ्रान्सच्या एड्रियन मॅनारेनोवर 6-2, 7-6, 6-4 मात केली. आता क्वार्टर फायनलमध्ये जोकोविचचा मुकाबला हा थॉमस बर्डिचशी होणार आहे. व्हीनस विलियम्सची विम्बल्डनमध्ये आगेकूच कायम आहे. 100वी विम्बल्डन मॅच खेळणाऱ्या व्हीनसनं फ्रेंच ओपन चॅम्पियन येलेना ओस्टापेंकोचा 6-3, 7-5 पराभव करत सेमीफायनलचा आपला प्रवेश निश्चित केला. त्याचप्रमाणे विम्बल्डनची सेमीफायनल गाठणारी ती मार्टिना नवरातिलोव्हानंतर सर्वात वयस्कर महिला टेनिसपटू ठरली आहे. रशियाच्या 7व्या मानांकित स्वेटलाना कुझनेत्सोवाला विम्बल्डनच्या क्वार्टर फायनलमधूनच एक्झिट घ्यावी लागली. स्पेनच्या 14व्या मानांकित गार्बिना मुगुरुझानं तिला पराभवाचा धक्का दिला. मुगुरुझानं ही लढत 6-3, 6-4 जिंकत सेमीफायनलमध्ये धडक मारली. अनुष्का शर्माच्या होम प्रोडक्शनच्या परी या सिनेमाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित झालंय. 9 फेब्रुवारी 2018ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं नाव आकर्षक असलं तरी पहिलं आणि दुसरं हे दोन्ही पोस्टर्स भीतीदायक आहेत. परी असं नाव असलेला हा सिनेमा हॉरर आहे की थ्रिलर याबद्दल आता तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रोसित रॉय या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. गणेश आचार्यचं मराठीतलं दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा भिकारीचं मागू कसामी हे गाणं चांगलंच हिट झालंय. विशाल मिश्रानं संगीतबद्ध केलेलं हे गाणं अजय गोगावलेनं गायलंय. आई आणि मुलाच्या नातेसंबंधांवर या गाण्यामधून भाष्य करण्यात आलंय. 4 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. टेनिस स्टार नोवाक जोकोविचचा एक्स गर्लफ्रेंड आणि पॉप स्टार नताशानं एका मुलाखतीदरम्यान दावा केलाय की नोवाक दीपिकाला डेट करून सगळ्यात जास्त आनंदी असेल. नताशाच्या या स्टेटमेंटमुळे या दोघांच्या संबंधाबद्दल अनेक चर्चांना उधाण आले.
मार्च 2016 मध्ये दीपिका आणि नोवाक लॉस एंजेलिसमध्ये डेटवर गेल्याचे फोटो सध्या व्हायरल होतोय। तेव्हा हा फोटो पाहून सगळ्यांनाच वाटलं होतं की हे दोन सेलिब्रिटींमधले ग्रेट भेट आहे, पण आता जी बातमी समोर आली आहे त्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय। गेल्या 1.5 वर्षांपासून नोवाक आणि त्याची पत्नी जेलेना यांच्यामध्ये आलबेल नसल्याची चर्चा मीडियामध्ये रंगतात। भर म्हणजे जोकोविचच्या कोणा गर्लफ्रेंडनं त्याचं नाव दीपिकासोबत जोडल्यामुळे या चर्चा आता जरा जास्तच रंगू लागल्यात। नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य सध्या त्यानं घटवलेल्या वजनामुळे चांगलाच चर्चेत आलाय। गणेशने तब्बल 85 किलो वजन घटवले। गणेशचं आधीचं वजन 190 किलो होतं, पण कठोर परिश्रम घेऊन त्यानं वजन कमी केलंय। अजून 20 किलो वजन कमी करण्याचा चंग गणेशनं बांधलेला आहे। त्यासाठी तासनतास गणेशनं जिममध्ये घाम गाळला। त्याचं स्विमिंग आणि कडक डाएटमुळे त्यानं 85 किलो वजन घटवलंय। त्याच्या या नव्या लुकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।